हे आपल्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग आहे. तुला तरी आवडतंय का? कस्टमर रिव्ह्यूज वाचलेस तू? प्रत्येक जण आपल्या प्रेझेंटेशन आणि पॅकेजिंग बद्दल बोलतंय. ऐश्वर्या, वी आर इन अ ब्युटी बिझनेस. आपले जर का प्रॉडक्ट्स अट्रॅक्टिव्ह नसतील तर कोण विकत घेईल? सांग ना मला. बरं ते जाऊ दे. मला सांग, आपल्या लॉजिस्टिक्स, ब्रँडिंग, मार्केटिंग, पॅकेजिंग यावर किती खर्च होतो? बजेट काय असतं? एक्झॅक्ट फिगर्स राजकुमार भाऊजींना माहिती आहेत, तरी पण तरीही काही क्रॉर्समध्ये बजेट होतं. मग जाते कुठे एवढं सगळं बजेट? मी चेक करते मॉम आणि पूर्ण मार्केटिंग टीम चेंज करते. यू डोंट वरी अबाउट इट. पण मॉम, मी तुम्हाला एक वेगळंच काहीतरी दाखवायला येणार होते. काय? हे बघा. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस मॉम? म्हणजे सारंग आणि त्या मूर्ख मुलीची मैत्री जरा जास्तच वाढते असं नाही वाटत आहे तुम्हाला? मॅडम, तुमची ग्रीन टी. मैत्री या पोरी बरोबर? इम्पॉसिबल. सारंग तसं अजिबात करणार नाही. तू ओळखत नाहीस का ग आपल्या सारंगला? आपण ब्युटीच्या बिझनेसमध्ये आहोत. आपल्या सारंगच्या आजूबाजूला अनेक सुंदर मुली असतात. ही डझंट गेट डिस्ट्रॅक्टेड. इनफॅक्ट इतक्या वर्षानंतर त्याला फक्त अस्मी आवडली होती. पण तिच्याबरोबर हे घडलं तेव्हा मला असं वाटत नाही की तो स्वतःहून रिलेशनशिपमध्ये जाईल. राहता राहिला प्रश्न हिच्याबरोबर मैत्रीचा, ते तर शक्यच नाहीये. वहिनी, तुम्ही बोलवलत मला? बस इथे बस. काय चाललंय तुझं? आणि असं किती दिवस चालणार आहे? वहिनी, काय झालं? माझं काही चुकलं का? चुकलं नाही तर काय? कधी विचारणार आहे सारंगला फ्रेंडशिपसाठी? वहिनी, घाबरवलं तुम्ही मला. मला वाटलं माझं काहीतरी चुकलंय म्हणून. सावली, अगं प्रत्येक वेळी आपलं काहीतरी चुकतंच, असं काही नसतं. आणि चूक बरोबर ह्याच्या पलीकडे पण आयुष्य आहे की नाही तुझं? आणि त्याच आयुष्यात रंगत आणण्यासाठी आम्ही आहोत ना. बबूराव अँड सोमराव एंटरप्राइज. हा, पण वहिनी, तू ज्या पद्धतीने सावली वहिनीला सांगतेस ना, त्या पद्धतीने काहीच उपयोग होणार नाही. हा वहिनी, आवाजात त्यांना जरब पाहिजे, जरब माझ्यासारखी. वहिनी, मुळात तू थोडंसं ना बेरिंग धरून ठेवायला पाहिजे होतंस. काय तिच्याशी इतकं सॉफ्टली बोलशील तर दादासोबत मैत्री करायची हे ती ऐकेल का? अरे, मी खूप प्रयत्न केला, पण बिचारी इतकी सिरियस झाली ना की मग मला हसू आवरलं नाही. वहिनी, मी नाही विचारू शकत त्यांना. माझी लायकी नाही आहे तेवढी. सावली, परत असं बोललीस ना तर मार खाशील माझा. आणि लायकीचा काय संबंध आहे यात? मला सांग, माणसाची लायकी कशावर ठरते? माणसाच्या वागण्यावर, त्याच्या वर्तणुकीवर, हो की नाही? आणि मला खात्री आहे, तुझं वागणं बघता तू सारंगच्या मनात घर करायला सुरुवात केली आहेस. अगं, स्पष्ट दिसतं त्याच्या चेहऱ्यावर ते. पण तुम्हाला सांगू का, कधी कधी असं वाटतं जे चालू आहे तेच राहू द्या. जर मी त्यांना विचारलं आणि त्यांनी मला चिडकारलं तर जे सुख मला मिळते ते पण मिळणार नाही. आणि मी ज्या घरातून आले ना, त्या घरात पुन्हा नाही जाऊ शकत वहिनी. पण का जायचं तुला तिथे परत? सारंगशी लग्न केलंयस ना, मग आता अजिबात माघार नाही. पण वहिनी, या सगळ्याचा शेवट काय? सावली वहिनी सारंग तुला फ्रेंडशिप करायला विचारणार आहे का? नाही, पण या सगळ्याबद्दल का बोलतोय आपण? मुळात जर आता सावली वहिनीने सारंग दादाला फ्रेंडशिपसाठी नाही विचारलं तर आपण तिघं जेवणार नाही. नाही जेवलं. हे काय
नाही 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 नाही. आम्ही नाश्ता नाही करणार. बबलू बबलू काय तुला बोलायला काय जाते? अरे नाही जेवलो ना तर माझी उंची वाढणार नाही. बबलू तू माझ्या बाजूने आहेस ना? तो या बाजूनेच आहे. तू खरंच आपण जेवणार नाही. बाहेर जाऊन जेव नक्की बघा. आम्ही नाही जेवणार. उपाशी राहू उपाशी. भूक हडताल उपोषण बस. हा काय करता तुम्ही? वहिनी तुम्ही यांना समजावा ना. सोहम, हो. बबलू, हो. मी पण सामील आहे तुमच्या उपोषणात. हा. वहिनी सावली वहिनी काय ठरलं मग? ठीक आहे, मी विचारते सारंग सरांना. तो जेवायला जाऊया. विठ्ठला, का अशा प्रसंगात पाडलास तू मला? मैत्री कशी करावी हा इतका मोठा प्रश्न कसा असू शकतो? आणि मी मैत्रीसाठी हात पुढे केला आणि सारंग सरांनी नकार दिला तर काय करू मी आता? तूच मार्ग दे. ऐका तो बसलाय ना तो सारंग दादा आणि मी सावली. सावली कॉफी छान झाली. सारंग सर मी एक बोलू? बोल ना सावली. सारंग सर मला एक विचारायचं होतं. तुला विचारण्यासाठी परमिशनची गरज आहे का? बिंदास बोल. माझ्यासोबत तुम्ही फ्रेंडशिप कराल का? मागून मागून माझ्याकडे काय मागतेस तू सावली? फ्रेंडशिप? अगं तू जर माझ्याकडे जीव मागितला असतास ना तर तुझ्यासाठी जीवही दिला असता मी. पण तुला आता फ्रेंडशिप हवी आहे तर ठीक आहे माझी फ्रेंडशिप. इतकं सोपं आहे बस. एवढं सगळं करायचंय? हो मला नाही जमणार. जमेल जमेल. हा ठीक आहे. हे घ्या. नाही ना. जमेल जमेल चल ना. जमेल काय नाही तर चल. ये वही. नाही पाठवलं नाही. हा आला आला थांबा एक मिनिट. सारंग सर, बोल. सारंग सर, पुढे काय बोलणार आहेस? सॉरी. थँक्यू सावली. दोस्ती तो प्यार का पहला पायदान है. एकदा का दोस्ती झाली ना मग पुढचा मार्ग असा मोकळा. राणीला सांग तिच्या राजाला विचारायला क्या तुम मुझसे दोस्ती करोगे? सावली थांब. काही दिवसांपासून एक प्रश्न मला सतत सतावतोय सावली. हरिनाम सप्ताहाला तुझ्या गावी येण्याचं कारण वेगळं होतं.
तुझा आणि जगन्नाथचा प्लॅन जाणून घ्यायचा होता मला. पुरावे शोधायला आलो होतो मी, पण तिथे आल्यावर वेगळं सत्य माझ्यासमोर आलं. माझ्यासारखं तुझा पण विश्वासघात झालेला आहे. आपल्यात नेमकं काय नातं आहे सावली मला नाही माहिती, पण काहीतरी नातं आहे हे नक्की. म्हणजे या घरात आल्यानंतर मला तुझ्याबद्दल काळजी वाटू लागली, तुला माझ्याबद्दल काळजी वाटू लागली. कदाचित या काळजीलाच मैत्री म्हणत असतील. ह्याआधी अशी ऑफिशियली मैत्री मी कधीच केलेली नाहीये, पण माझ्याशी मैत्री करशील? या सारंग मेंदळेची मैत्रीण होशील? मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही ते माझं हो. आजपासून माझी स्वतःची अशी एक मैत्रीण असेल. आणि हा, मैत्रीमधला पहिला नियम, नो सॉरी नो थँक्यू. अशीच हसत राहा. येते. देवा, तुझे हे खरंच आभार. सावलीच्या डोळ्यांमध्ये आज मला निखळ आनंद बघायला मिळालाय. कदाचित तिच्या विठुरायानंतर मीच तिचा मित्र झालोय. तारा, अगं हा ठाकूरांचा आलेला चेक जो आहे यात अमाऊंट वगैरे ठीक लिहिली आहे, पण साईन मध्ये गडबड दिसते. खाडाखोड केली आहे यांनी. हा असा चेक कसा चालेल बँकेत? हा उद्या जाऊन त्यांना परत देऊन ये. तारा, 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 मी या चेक बद्दल बोलतीये. काय बोलतीये तू? ऐकलंस का आता? हा, मी मूर्ख आहे, एकटीच बडबडतीये केव्हाची. काय ग तुझं? काय आहे त्या फोन मध्ये? सतत काय तुझं त्या फोन मध्ये? काय चालू असतं हे? कशातच लक्ष नाहीये तुझं. हे जे फोन मध्ये एवढं लक्ष घालतीयस ना, तेवढं लक्ष जर स्वतःच्या करिअरला दिलं असतंस ना, तर आज त्या भिकारड्या सावलीची गरज पडली नसती आपल्याला. तरी नशीब त्या सावलीला अजून तिच्या श्रीमंतीची हवा लागलेली नाही. देव ना करो उद्या जर सारंगने तिला बायको म्हणून एक्सेप्ट केलं, मेहेंदळेंनी तिचा सून म्हणून स्वीकार केला, तर काय करणार आहेस? काय करणार आहेस? आज जसं आपण सावलीला आपल्या मनासारखं वागवू शकतोय, तसं नंतर वागवता येणार आहे का? जमणार आहे का आपल्याला? उद्या जर तिला घराबाहेर निघण्याची परमिशनच नाकारली तिलोत्तमाने, मग काय करणार आहोत आपण? काय होणार आहे तुझ्या करिअरचं? हा, कटोरा घेऊन भीक मागणार आहेस का तंबोरा घेऊन स्टेशनवर फिरणार आहेस गाणी गात? गाणी पण नाही गाऊ शकत आपण तर. बोंब आहे ना आपली. हे नाही जमत आपल्याला. आपण पूर्णपणे सावलीवर डिपेंडंट आहोत. हे जे सगळे चेक्स येत आहेत ना, त्या चेक्सवर जरी तुझं नाव असलं ना तारा, तरी ते सावलीमुळे आपल्याकडे येत आहेत. कायम लक्षात ठेव. उद्या हे सगळं हिरावून जाईल आपल्याकडनं, आणि तू काहीच करू शकणार नाहीस.
हॅलो सिस्टर, हाऊ आर यू? सॉरी, म्हणजे झोप मोड नाही ना केली तुझी? नाही नाही, बोला ना. काही नाही ग, त्या मैत्रिणीचं काय झालं विचारायला फोन केला होता. कोणत्या मैत्रिणीचं? अगं असं काय करतेस? हो, राजा की राणी, उनकी प्रेम कहाणी. या सारंग मेंदळीची मैत्रीण होशील? हो हो, राणी, बरोबर. काय झालं तिचं? सिस्टर, एनी प्रॉब्लेम? बिंदास टेल मी. अहो नाही, ते राजा राणी आहेत ना, त्यांची मैत्री झालीये. कूल. मग व्हाट नेक्स्ट? मतलब राजा को रानी से प्यार होगा कि नहीं, या फिर ऑलरेडी हो चुका है? मी नंतर करते. यू आर ग्रेट देवा. चलो. आपल्या नव्या इव्हेंट करता हे नवं गाणं कंपोज केलंय. हे उद्या तुला सावलीपर्यंत पोचवायचं. ते पोचव. अगं पण मम्मा, हे हे मी द्यायचंय सावलीला जाऊन? हो, तूच द्यायचंयस. तू गाणं गातेस का? आपण फक्त तोंड आलवतो ना. हा, मग ह्याची गरज तुला नाहीये, सावलीला आहे. ती गाते ना गाणं, त्यामुळे हे तिला नेऊन द्यायचं. कळलं? पण त्या मेंढऱ्यांच्या घरी जर तिने रियाज केला, कोणाच्या नजरेत आली तर? तो तिचा लुकआउट आहे, आपला नाही. मला खात्री आहे सावलीवर. सावली बरोबर हँडल करेल सगळं. शब्द दिलाय तिने मला, आणि ती तिचा शब्द पाळणार. खात्री आहे मला तिची, तुझ्यापेक्षा जास्त. पण मम्मा, त्या मेंढरींकडे आपण रोज ये जा करतोच ना. मग तू पण चल ना सोबत माझ्या. मी एकटीच का? तू पण चल ना. तारा, एखाद्याचा बुद्धीचा दुष्काळ किती असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण असते. काय अक्कल आहे तुला थोडीशी? हा, कालची रात्र विसरलीस? काल ऑलमोस्ट आपल्याला सारंगने रेड हँड पकडलं होतं. वाचलोय हा आपण काल. त्यामुळे मला पुन्हा पुन्हा त्याच सिच्युएशन मध्ये टाकू नकोस. अगं तिथं जाऊन पुन्हा पुन्हा सारंगला फेस करा, तिलोत्तमाला फेस करा, कशाला? निदान एवढं तरी तू करू शकतेस ना. हा, तुझी काही जबाबदारी आहे की नाही? तू जायचंस. पण तिकडे मला त्यांनी कोणी असं खोदून खोदून विचारलं तर मी काय उत्तर देणार? तर तुला एवढं कळत नाही कुठे काय कसं बोलायचं ते? नाहीये तुला एवढी अक्कल? मॅनेज इट. कोण होतं? दादा. ऍक्च्युली एक सांगायचं होतं मला तुला. काय? तुला न विचारता मी सोशल मीडियावर फोटो टाकलाय. चालेल, तुमचा अधिकार आहे तो, आणि त्यात परवानगीची काय गरज आहे? नाही, बरोबर आहे तुझं, पण प्रत्येकाचं आपापलं आयुष्य असतं सावली. म्हणजे ह्या जगात आपण कुठल्याही नात्यामुळे बांधले गेलेलो असलो तरीही कुठलंच नातं मालकी हक्क देत नाही, आणि ते नसावंच. फोटो टाकायच्या आधी मी तुला विचारायला हवं होतं. मला रिअलाइज नाही झालं. आय एम सॉरी, रिअली सॉरी. सारंग साहेब, तुम्ही हात ठेवायला विसरलात. आपलं ठरलं होतं ना, दोस्तीत नो सॉरी नो थँक्यू. हुशार आहेस.